ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। या वोटे माहिती तुम्ही गाडी ॲम्ब्युलन्स आहे ना काय आहे ना का कचऱ्याची गाडी आहे ना पण काय बनवलं का ते 3 महिने लागतात का 3 महिने लागतात आपण जे सहकार्य काय सहकार्य करायची लोक तकलीफ लोकांची बघा तुला बोलायचं लई बाबत बोलतो तू हमेशा तुला हे ढिगाऱ्याने काढले तर रिक्षा येईल हा माणूस इथे राहतो आज तो 40-45 वर्षापूर्वी तर जन्म झालेला आहे त्यांचा तर इथं आधी ड्रेनेजचं काम चालू होतं सर्वांनी त्यांचे घरं भरले असतील पैशानी हा माणसाला फक्त ठेच लागली हे न उचलल्यामुळं तर या माणसाला लाखभर रुपये घालून आज ह्या मुलींनी जिवंत केलेलं आहे हा माणूस त्यांची करंगळी गेलेली बघा पायाची या रस्त्यात हॉस्पिटलमध्ये टाकले तर माणूस बरा झाला। उल्हासनगर कॅम्प 4 मधील साईबाबा नगर मध्ये रस्त्यावरचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले। रस्त्यावर पडलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले। गेल्या 2 महिन्यांपासून रस्त्यांचं काम पूर्ण झालंय। काम पूर्ण होऊन सुद्धा महापालिकेने रस्त्यावरचे बांधकामाचे ढिगारे उचललेले नाहीयेत। या बांधकामाच्या ढिगाऱ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय। एखादी मोठी दुर्घटना घडल्यास ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशमन गाडी या रस्त्यावरून जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिकेने किंवा संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर या बांधकामाचे ढिगारे उचलावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सर आमचं असं आहे आता हे कॉन्क्रीटीकरणचा रस्ता झालाय 6 महिन्यापासून इथं अगोदर ड्रेनेजचं काम केलं त्याच्यानंतर ते बंद झालेले नंतर आता रस्ता चालू आहे तर आम्ही इथं 30 वर्षापासून रहिवासी आतापर्यंत आमच्या घरात कधीच पाणी नाही गेलेलं। ही माझी नणंद म्हणजे थोडीशी डोक्यानी कमी आज घरामध्ये इतकं पाणी घुसलं तर एवढं मोठं आज घरात त्यांना कोणाचाच आधार नाही मुलगा आहे तो पण थोडा डोक्यानी कमी घाबरले फ्रीजचं हे झालं असतं काय बार इतकं पाणी घुसलं होतं मरून पडले तर कोण जिम्मेदारी घेणार याची। ज्यावेळेस रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण चाललं माझी मुलगी छोटी इकडे बघा इकडे आमच्या घर खालीच मी सांगत होते का आमच्या घरांनी पाणी जाईन गरीबाच्या कोणालाही प्रॉब्लेम नाहीये तर लोक आम्हाला हसायचे कारण 1 2 3 आम्ही 3 जण जीव तोडून सांगत होतो तर आम्हाला काय म्हणजे नाही तुम्ही येडे तुम्हाला कॉन्क्रीटीकरण करून देतो थोडा माल घेतला नाही मला वरून दबाव येतोय हा माल घेऊ नका। आज आमच्या घरात पाणी गेलं आज कोण येणार तासाभरापूर्वी बोलवायला गेले तर म्हणतात आम्ही काय करू शकतो यांच्या झोपा आराम झाल्या आज आमचं कोण हे जर मेले असते तर कोणी भरपाई करून दिली असती आम्ही पटापट लाईट बंद करायला त्या मुलीला काही सुद्धा ना एवढं पाणी घुसलं आता आम्हाला या पावसात त्रास झाला आतापर्यंत कधीच नव्हता आतापर्यंत आमच्या घरात कधी गेलं नाही आता रस्त्याचा स्लूप दुसरी गोष्ट रस्त्याचा स्लूप सगळं आमच्या इकडून केलंय रस्त्यात ढिगारे मातीचे ढिगारे पण हे तसंच ठेवलंय। दुसरी गोष्ट इकडे ताता इकडे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर। श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित PS भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित PS भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।